धम्मचक्र परिवर्तन दिन के उपलक्ष्य में कल्याणपुर की सेवाभावी संस्था तरुण ज्येष्ठ मित्र मंडल की ओर से कल्याणपुर के समाज सेवक अनिल सरदार के प्रयासों से एक समाज उपयोगी कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष लक्ष्मण राव अंबोरे, विक्रम खरे, आरपीआई अठोले गुट के जिला सचिव रमेश बर्वे, अनिल सरदार, आरपीआई सेना की महिला आघाड़ी प्रमुख मायाताई कांबळे, रिक्शा यूनियन के अध्यक्ष अरुण कैतवास, बालू पगारे, सोनू मिश्रा, महेश चिकने, मुकेश झा, विनोद मिश्रा, वसंत रोकड़े, सुभाष चिकने, प्रकाश शिंदे, डीडी गांगुर्डे, जगदीश वाघमारे, सुनील मौर्या, बालू रणपिसे, राजेंद्र भालेराव, हीरालाल शांताराम भंगाळे, भीमराव उगड़े, उत्तम खरे, पंडित सुरवड़े, संतोष, श्याम, दीपक, सुधाकर, अशोक, विलास इत्यादि उपस्थित थे। इन सब के महानुभावों के करकमलों से तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहब के अम्बेडकर की प्रतिमाओं का पूजन किया गया। सामुदायिक बुद्ध वंदना ली गई। खीर दान करके सभी को धम्मचक्र परिवर्तन दिन की शुभकामनाएं दी गई। कार्यक्रम सफल और कामयाब रहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा। आज कल्याणपूर्व कोळशेवाडी दुर्गा माता मंदिर या ठिकाणी आमचे ज्येष्ठ तरुण मित्र मंडळ यांनी या ठिकाणी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षाची गुलामगिरी या गुलामगिरीतून काढून आम्हाला विज्ञानावर आधारित असलेल्या बौद्ध धर्माच्या ओटीत आम्हाला टाकलं। तो दिवस म्हणजे आजचा 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो लाखो अनुयायांना घेऊन आज आम्हाला या बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आणि सर्वप्रथम मी आज या इथल्या ज्येष्ठ तरुण मित्रमंडळ आणि सर्व भारतीयांना आजच्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तुमचं सर्वांचं असंच आयुष्य मंगलमय, निरोगी आणि सुखमय जावं अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देते। इथेच थांबते। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि सर्व महापुरुषांचा विचार घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये संपूर्ण बुद्धांचे विचार, संपूर्ण महामानांचे विचार या भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेले आहे मित्रांनो। आणि आजच्या दिवशी 14 ऑक्टोबर या दिवशी आपल्याला भारतामध्ये सर्व बहुजनांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे मित्रांनो। बौद्ध धर्म हा धर्म नसून धम्म आहे। धम्म म्हणजे ज्ञान। ज्ञानाचा कोणीही मालक नसतो, धर्माचा मालक असतो। म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा धम्म आहे। लोकांनी धर्म समजू नये, हा धम्म आहे। धम्म म्हणजे ज्ञान। प्रत्येक माणसाने, प्रत्येक समाजाने हा धम्म घ्यायला काहीच हरकत नाही। मुस्लिम असतील, हिंदू असतील, शीख असतील, ईसाई असतील, त्यांनी मुळात हा आम्ही वारंवार सांगतो की बाबासाहेबांनी हा आम्हाला धम्म दिलेला आहे। धम्म म्हणजे ज्ञान, धम्म म्हणजे हा धर्म नव्हे। बस आजच्या दिवशी आम्ही बाबासाहेबांना हा मौलिक विचार लोकांपर्यंत पोहोचावा असं आम्ही प्रत्येकजण एकत्र येऊन सगळ्या समाजाने एकत्र आणून आपण गुण्यागोविंदाने अशा प्रत्येक महापुरुषाच्या सणांना आपण मौलिक विचार घेऊन जाण्याचे काम केले पाहिजे। तसेच या आजच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ तरुण नागरिक मित्र मंडळ हे अत्यंत जोमाने आनंदवाडी या ठिकाणी बरेच वर्षापासून तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीचे काम चालू आहे त्यांचं। त्याबद्दल त्यांचंही खरोखर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आम्ही सगळे आलेले विविध संघटनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून आलेल्या कार्यकर्ते आम्ही सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो। जय भीम, जय भारत। कोळशेवाडीमधील आनंदवाडीमधील ज्येष्ठ तरुण मित्रमंडळांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाचा आज 16वा इथं साजरा खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना इथं आयोजित केलं। या ज्येष्ठ तरुण मित्रमंडळाचे मी हार्दिक आभार मानतो, हार्दिक स्वागत करतो। धम्माचं काम आपण सर्व मिळून
बौद्ध म्हणून आपण सर्व एकसंखी करूया ही शपथ घेतो. जय भीम, जय भारत.